विदर्भात पाऊस पडून गेला का रे? नाही, इथं काय होऊ शकतं कधी पण. मला हे नाही कळत, इकडं तर सिग्नल चालू आहे, तिकडे सुद्धा बघायला. एक गोष्ट सांगायची का, सांगू का तुला? स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं झालंय सुरू. ओके, सांगा गोष्ट. मग स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय माहिती का? ते म्हणजे सातत्य आणि सतत रिव्हिजन करत राहणे. आणि खरं सांगायचं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सगळ्यात जास्त बोरिंग आहे. रिव्हिजन कशी करायची? रिव्हिजन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं, तुम्ही पहिले टार्गेट छोटं ठेवा. काय पोरं काय करतात माहिती आहे का, एका दिवसात आहे ना 8-8, 9-9, 10-10 तास अभ्यास करतात. आणि 8-8, 9-9, 10-10 तास अभ्यास करून आहे ना, मग त्यांना असं वाटतं की फक्त पुढे वाचत जाऊ, पुस्तक कम्प्लीट करत जाऊ, पुस्तक कम्प्लीट करत. ते वाचलेलं ते लक्षात बी नाही राहत ना, दिवसभर राहू शकते. हा, म्हणूनच काय म्हटलं मी, माझ्या बोलण्याचा अर्थ काय, सगळ्यात पहिला पॉईंट काय सांगितला, टार्गेट छोटं ठेवा. म्हणजे तुम्ही एक चॅप्टरचा फक्त एक सेक्शन वाचा. ओके, तो वाचला, तो समजून घेऊन वाचा. बरं नाही समजलं तर कोणाकडनं तरी मार्गदर्शन घ्या. बरं, असे पण लोक आहेत ना मार्गदर्शन देणारे, युट्यूबवरती मार्गदर्शन देतात किंवा पुढे मार्गदर्शन देत राहतात. आमच्यासारखे पण लोक आहेतच ना. तर तुम्ही बघा, एक मार्गदर्शन घ्यायचं, तो पॉईंट समजून घ्यायचा. ठीक आहे, जर तुम्हाला नाही समजलं तर मार्गदर्शन घ्यायचं. ओके, हे दुसरी स्टेप. समजला की मग त्याला आहे ना, दर 8 तासानंतर त्याला एक तर रिवाइज करायचं. ही सगळ्यात बेसिक गोष्ट असते अभ्यासाची. आपलं काय होतं माहितीये का, आपण सारखं रिवाइज नाही ना करत, त्याच्यामुळे आपण होतो बोर. आपल्याला असं वाटतं की आपण फक्त हा डोंगर कम्प्लीट करायचा, स्पर्धा परीक्षेचा डोंगर कम्प्लीट करणं हा एवढी मोठी गोष्ट नाहीये. पहिली गोष्ट महत्वाचं आहे का त्यासाठी? क्लास सिंपल गोष्ट लक्षात ठेव. मला जर नागपूर ते पुणे जायचंय ना, आणि मी जर माझ्या कारने गेलो किंवा मी जर कुठल्या लक्झरीने गेलो, माझ्याकडे समजा कार नाहीये, मी गाडीने गेलो तर मी लवकर जाणार. पण हेच जर मी चालत गेलो तर टाइम लागेल. म्हणजे मी लक्झरीची मदत घेतली, तसं क्लासवाल्यांचं असतं. म्हणजे जर तुम्हाला तुमचं टार्गेट लवकर अचीव करायचंय ना, तर तुम्हाला क्लासची मदत घ्यावी लागते. बरं, क्लासची मदत घेऊन काय करावं लागते, तर बाबा स्वतःचा अभ्यास पण करावा लागतो. नुसतं क्लासच्या जीवावर काहीच नाही राहिला. आता तू जर म्हणला ना क्लास लावून मी पास होऊ शकतो का, नाही. मग तर महाराष्ट्रातले किती लाखो लोक पास झाले असते. प्रत्येक गल्लीबोळातले क्लास मध्ये गेलेले पोरं जे आहेत ना, ते पास झाले असते. सदाशिव पेठेमध्ये तर प्रत्येक गल्लीत क्लास आहे, तिथला प्रत्येक पोरगा पास झाला असता. कारण क्लासपेक्षा तिथे लायब्ररी जास्त आहेत, लायब्ररीतली पोरं पास झाली असती. असं नाहीये. सेल्फ स्टडी सगळे करणारे सुद्धा फेल होतात आणि क्लास लावणारे सुद्धा फेल होतात. सेल्फ स्टडी आणि क्लास लावणं ह्या दोघांमध्ये जो असा एक पॅटर्न धरून चालतो ना पोरगा, जो सेल्फ स्टडी पण करतो आणि क्लास पण लावतो, तो पोरगा सक्सेसफुल होतो. हे कायम लक्षात ठेव. तोच पोरगा सक्सेसफुल झालेला आतापर्यंतच्या MPSCच्या रिझल्ट्स मध्ये. ओके. आपण आज आशियातल्या सर्वात मोठ्या उड्डाण पुलावर जाऊया. चला, जो की नागपूरमध्ये बांधलेला आहे. आणि लवकरात लवकर या गर्दीच्या बाहेर न निघायचं, कारण की पुण्यातल्या गर्दीमुळे मी कंटाळलो. आता नागपूरची गर्दी पण काही कमी नाही, म्हणजे खूप जास्त झाली आहे. आणि नेमकं 47 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण बाहेर पडलो एक छोटासा डिव्हाइस घेण्यासाठी. त्याने अख्खं काम थांबलं होतं माझं. आपण ते काल शिफ्टिंग केलं ना, त्यावेळेस तर सगळा तो इश्यू झाला होता. लाईन तुटली होती, त्यामुळे स्लो बी चालत होता. PC पण म्हणजे इंटरनेटच येत नव्हतं ना, इंटरनेट पकडत होतं, सोडत होतं. आणि इंटरनेटच नाही तर मग अर्थच नाही ना आपलं. तर बऱ्याचशा गोष्टी असतात, जसं मी मगाशी म्हटलं की रिव्हिजन नाही केली तर सगळ्या गोष्टी संपल्या. आता बघ, एक अशी पोरं असतात बघ की जे विद्यार्थ्यांना रिव्हिजन नाही करत, त्यांना फक्त असं वाटतं की मी फक्त वाचलं पाहिजे. म्हणजे काही लोकांचा असा न्यूनगंड असतो की मी फक्त 2 किंवा 3 रीडिंग करणार, मी त्याच्यापेक्षा जास्त नाही करणार. काही लोकांचा न्यूनगंड असा असतो की मी फक्त रीडिंगच करणार, मी रिव्हिजन नाही करणार. काही लोकांचा असा न्यूनगंड म्हणजे असा एक सवय असते
मी फक्त नोट्स नाही, मी फक्त वाचणार, मी नोट्स नाही करणार. काय करायची गरज आहे? कारण की मी जे पुस्तक घेतलेलं आहे ते ऑलरेडी नोट्सच आहेत, आणि मी जर फक्त नोट्स वाचल्या तर बाबा मला माझं आयतं सगळं होऊन जाईल. कारण की जसं तू पण बोलला की ऑब्व्हियसली लोकांच्या सवय काय लागली, सर्व म्हणजे असं आयतं खायची सवय लागलेली. तू मगाशी जे बोलला ना ते हेच होतं. मी तुला काय करायला लावलं होतं आल्यापासून, मी तुला पूर्णपणे अगदी डिटेल घासून घेतला होता, अगदी ए टू झेड, अगदी मिनिटाचा आपण हिशोब बघितला. तर तो जो आहे ना तो विद्यार्थ्यांना समजला पाहिजे. विद्यार्थ्याला तोच समजत नाही. आणि आमचंही काय चुकतं माहितीये का, आता मी सोशल ऍक्टिव्ह नव्हतो, म्हणजे मी कधी अशा गप्पा गोष्टी केल्याच नाही. पोरांनी मला फक्त शिकवताना बघितले. सोशल मीडियावर तुम्ही म्हणजे असे ऍक्टिव्ह होतेच नाही. कुठं आहे, कुठे मी सोशल मीडिया नाही. बरं, मी इन्स्टावरती आहे, पण मी आहे का तिथे? नाही. कोणतरी दुसरं अकाउंट मॅनेज करते. ते कधी सुरू केलं होतं ते मलाही नव्हतं माहिती. म्हणजे कोणीतरी असं बाबा केलं होतं, एक विद्यार्थी यायचा, सर ते इन्स्टा बनवून टाकू का? टाक बाबा. मला चालवतच येत नाही, मी ते हँडल करू शकत नाही, मी करणार काय? बरोबर. तर आपल्या केजीचा जो प्लॅटफॉर्म आहे त्यावर मग अशी कोणती सुविधा अशी आहे की त्याने आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकते? प्लॅटफॉर्मवरती बघ कसं आहे, आता मी प्लॅटफॉर्म जो सुरू केला ना, बघ विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी सगळे प्लॅटफॉर्म असतात. माझाच एकट्याचा नाही, सगळ्यांचं चांगलं असतं. सगळ्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठीच काढलेलं असतं. मी का केला? कारण की मला असं वाटत होतं की बाबा मी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन का करतोय? मी माझ्याच प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थ्यांना चांगलं देऊ शकतो ना. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन 30 दिवसात जिओग्राफी नाही शिकू शकत ना, 40 दिवसात जिओग्राफी नाही शिकू शकत. त्यात तो विषयच 90 दिवसाचा आहे, तो विषयच 120 दिवसाचा आहे. ओके, तिथं जाऊन मी फक्त 22 दिवसात हिस्ट्री नाही शिकू शकत ना. तो महाराष्ट्राचा शिकवणार, भारताचा शिकवणार, समाज सुधारक शिकवणार, ठीक आहे. ते राज्य सेवाल्यांना मिडवलना एन्शंट पण शिकवावं लागतं. म्हणजे पोरांना फक्त यायचं नाही, सिंधू नदीचा हे सिंधू संस्कृती अशी तशी झाली, चला फळा आर्य आले, मग अरे चला फळा. अरे हे काय, ह्याला हे नाही म्हणत ना, ह्याला शिकवणं नाही म्हणत. तर हे अपेक्षित आपण नाही ठेवत. म्हणजे 2 तासामध्ये आपण विद्यार्थ्यांचाही विचार करून शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो मी प्लॅटफॉर्म जो तयार केलाय तो सगळ्यांच्या दृष्टिकोनातून केलाय. आणि या प्लॅटफॉर्मचा एकच माझा उद्देश हाच आहे की इथं जो काही विद्यार्थी येईल ना त्या विद्यार्थ्यांना फक्त माझ्यासोबत लाईव्ह अभ्यास करा. मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे सांगतो, लाईव्ह करा. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही नंतर जर करायला गेलात किंवा तुम्ही म्हणला की नाही हम तो आराम से कर लेंगे, अभी दुसरा लेक्चर लगाया है, दुसरी बॅच ली है, मी दुसरं काहीतरी करतोय, त्याचा स्वतःचाच अभ्यास काहीतरी चाललाय, पण लाईव्ह करत नाही, तर नंतर काय होतं माहितीये का, लाईव्ह मध्ये आल्यानंतर जी बघण्याची क्षमता असते, आकलनाची जी क्षमता असते ना, रेकॉर्डेड लेक्चर मध्ये ती येत नाही. कारण की रेकॉर्डेड लेक्चर पोरं काय करतात, स्पीडने करतात. ओके, 1.5चं स्पीड, 2चं स्पीड. मला एवढं फास्ट मध्ये पळवतात पोरं, मी फास्ट मध्ये बोलतोय ते त्यांना काय कळणार आहे? म्हणजे मी जर तुझ्याशी आता ज्या रिदम मध्ये बोलतोय, मी फडफड बोलायला लागलो, तुला तू कॅच नाही करू शकत माझे शब्द, आणि तेवढं माइंड मध्ये जेवण नाही. येस, एक्झॅक्टली. लोकांना काय वाटतं, मी समजून घेईल, मी 30 मार्काने, ते जे टेक्नॉलॉजीमध्ये जी तुम्हाला सोय करून दिली आहे ना, 1.5च्या स्पीडने पळवा, 2च्या स्पीडने पळवा, ह्यामुळे काय झालंय, ह्यामुळे पोरं एकदम बिथरून गेल्या. वरून असं वाटतं की मी 6 महिन्याची बॅच मी 2च महिन्यात घेतो. आजकाल तेच चालू आहे, मी 2च महिन्यात खातो. म्हणजे 2 महिन्यात मी सगळं उरकून घेतो. मी शेवटी मगाशी तुला काय बोललो, मी विजय धनुष्यमध्ये ऍडमिशन क्लोज करतोय का, आता 9 नोव्हेंबरला एक्झाम आहे, यशोगंगामध्ये प्रियसाठी आता पुढे पोरं ऍडमिशन घ्यायला लागले. घेऊन पोरांचा ऍटिट्यूड काय, मी असंच कम्प्लीट करतो सर म्हणजे मी असंच. पण मला माहिती आहे ना की या पोराला 2025 पेक्षा, या जो पोरगा एकदम बेसिक आहे त्याला 2025 पेक्षा सांगण्यापेक्षा 2026 पण मी जर पोरांच्या हितासाठी सांगतो ना, बाळा तुला 1 वर्ष तयारीला लागते, तू लगेच आता उडी मारू नको. पण पोरांना काय वाटतं, सर तुम्ही चुकीचं गायडन्स देता. एमपीएससी एका वर्षात मगाशी बघितलं ना, पोरग मला नाही बोलत, तुला बोलते, मला बोलते. म्हणजे याचा अर्थ काय, पोरं त्यांच्या मनातली गोष्ट मनात ठेवतात. डायरेक्ट तुमच्यासोबत नाही कॉन्टॅक्ट करू शकते. माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला जरी तर मी त्याला डेअरिंगबाज म्हणतो, आणि खुलून काही बोलू शकत नाही मुलं. आणि बाकी मुलांच्या कसं हे असते का, एका वर्षात एमपीएससी निघू शकते का, काही लोकांनी काढल्यात. पण कसं असतं माहितीये का, एमपीएससी निघण्यासाठी ओके ते एक लक पण लागतं. लक म्हणजे कसं, त्या वर्षी त्या परीक्षा सगळ्या एकदम सिस्टमॅटिकली झाल्या ना, ते एका वर्षात निघू पण शकतं. दुसरी गोष्ट,
त्या पोराचा अभ्यास तेवढ्या लेवलचा असला पाहिजे. तिसरी गोष्ट, त्या पोराचा फॅमिलीचं बॅकग्राऊंड जबरदस्त असला किंवा फॅमिली सपोर्ट चांगला असला. बॅकग्राऊंडचा पैशाची गोष्ट नाही करत, पण त्याची मानसिकता. चौथी गोष्ट, त्याची मानसिकता स्टेबल असली पाहिजे. पाचवी गोष्ट, तो कुठल्या लफड्यात नसलं पाहिजे. आता हाय पुरीचं लफडं, हाय पोराचं लफडं, ओके, त्याचा कॉल नाही आला म्हणून ते जेवलं नाही, ओके, ते जेवलं नाही म्हणून आजारी पडलं 4 दिवस हॉस्पिटलमध्ये गेलं. मला सांग, हे अशा टेन्शन पैकी अभ्यास तुमचा होणार आहे का? तुमच्या घरच्यांनी तुम्हाला पैसे नाही पाठवले, तुम्ही त्याच्यामध्ये टेन्शन मध्ये. ठीक आहे, फायनान्शियल टेन्शन हे एमपीएससीच्या फील्डमध्ये सगळ्यात मोठा इश्यू आहे, समजा सगळ्यात मोठा इश्यू झालेला आहे. सगळ्यात मोठा इश्यू करून ठेवला फायनान्शियल टेन्शन. आणि पोरांनी काय केलंय, एमपीएससीला खूप मोठा असा वलय केलंय की अरे एमपीएससी साठी लय खर्च लागतो. म्हणजे माझा एक विद्यार्थी आहे आणि एक विद्यार्थिनी पण आहे, तर मी विद्यार्थिनीचं उदाहरण देईल. आता कसं आहे, मुलांपेक्षा मुलं कुठेही राहतात, कसे राहतात, पण मुली जर समजा पुण्यात जायचं म्हणलं ना, मुलींना खर्च खूप लागतो. त्या मुलीने तिच्या घरच्यांना डायरेक्ट सांगितलं, मला एका महिन्याला तिथं 12 ते 13,000 खर्च आहे, मला तुम्ही 1.5 लाख रुपये माझ्या अकाउंटवर टाका आत्ताच. ओके, तिच्या घरचे टेन्शन मध्ये 1.5 लाख पुरीला द्यायची कुठून? बरं, क्लासची फीस 95,000 पूर्ण क्लासचे, म्हणजे इंटरव्ह्यू. हा, पूर्ण 1 वर्षाचा. म्हणजे तिला पुण्याला जायची होती, तिला पुण्याला लय क्रेज होतं जायचं, पुण्याला जायचं. लिटरली सांगतो, 7 महिन्यानंतर ती पोरगी परत तिच्या घरी आली पुण्यावर. हा, आणि विशेष म्हणजे 7 महिन्यानंतर त्या पोरीचा काहीही अभ्यास नाही. हे मी मुलीचं उदाहरण देतोय. काहीच अभ्यास नाही तिला. म्हणजे ती आता मागची जी 2 फेब्रुवारीला जी परीक्षा झाली होती ना कंबाईन, गेली कशासाठी होती? राज्यसेवेसाठी. राज्यसेवेचा पेपर पूर्णपणे उलथून आली. ठीक आहे, सीसॅट जमलंच नाही. आणि आल्यानंतर काय केलं, 2 फेब्रुवारीला टार्गेट केलं. आज ती कंडिशन अशी आहे की ती म्हणते की आता सर मी सरळ सेवा देते. म्हणजे मला सांगा ना, पुण्याला जाणं म्हणजे फक्त क्रेज झालेली लोकांकडे. मी पुण्यातल्या क्लासेसला कधीच विरोध नाही करत. माझे खूप चांगले मित्र आहेत पुण्यातल्या क्लासेसमध्ये, पण मी कधीच मी क्लासेसला जाऊ नका असं नाही सांगत. मी तुम्हाला हे सांगतो, पुण्याला जात आहे तर कुठल्या दृष्टिकोनातून जात आहे. 90% पुण्याला जाणारे जो क्राऊड आहे ना, 98% मी तर म्हणेल, 2% असतात जे क्लाससाठी चालतात. 98% इथे फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ते जातात. पण सगळेच्या सगळे सक्सेसफुल होतात का तिथं जाऊन? बरं, तिथं जाऊन काय होतंय? तिथे जाऊन काही ठराविकच असे नग आहेत की ज्यांनी एमपीएससी काढले, समजा. नाही, एमपीएससीचा अभ्यास 2 वर्ष चांगला केलेला, ते तिथं गेलेले आहेत. ते लोक चालतात तिथं, ते लोक तिथं स्टेबल राहू शकतात. पण जो एमपीएससीला अजून त्याला एम माहिती नाही, त्याला अजून सिलेबस त्याच्या मुख्य परीक्षेचा माहिती नाही, तो जर तिथं जात असेल ना, एखादा क्लास जॉईन करत असेल, तर क्लासमध्ये गेल्यानंतर त्याला बाकीच्या कम्पॅरिझन मध्ये नाही समजणार ना सगळ्या गोष्टी. खूप गप्पा मारण्यासारख्या आहेत, आपण मारू अशा भरपूर साऱ्या गप्पा. आता सध्या आशियाचा सगळ्यात मोठा पूल येतोय, आशियाचा सगळ्यात मोठा पूल उड्डाण पूल आहे नागपूरचा इथला. म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. आणि एकदा का ह्या गोष्टी समजल्या ना, तर डेफिनेटली आपल्याला समजतं. आणि मी आता हे सगळं तुला का सांगतोय, सांगायची गरज आलेली आता. कारण की जर आता आपण नाही ना सांगितलं तर पोरं असे असतात की असे विसरून जातात. आणि माझ्या सोबत असा इश्यू झालेला आहे, मी आतापर्यंत कधी पोरांच्या समोर सोशली असं आलोच नाही. पोरांच्या समोर मी कसं आलोय, काळा टी शर्ट, लोगो, जिंदाबाद, घ्या रे पोरांना, क्लास घेतलं, झालं, आलं, क्लास घेतलं, क्लासमध्ये एकदम सिरियस, 1 मिनिट सुद्धा टाइमपास नाही, हे नाही ते नाही. पोरगामध्ये मास्तर लय खडूस आहे, मास्तर बिलकुल हसत नाही, मास्तर हसवत नाही. अरे बाबा, मी असा शिक्षक नाही की जो येऊन नुसता शिव्या घालेल किंवा एखाद्या पोराला टॉन्ट मारेल किंवा एखाद्या पोरीला टार्गेट करून त्याला काहीतरी बोलेल किंवा विनाकारण बिनफालतूच्या गप्पा गोष्टी करेल. मी तसा शिक्षकच नाही. ते एज्युकेटर नाही, ते एंटरटेनमेंट, ते एंटरटेनर. दे आर नॉट एज्युकेटर. आणि मला एज्युकेटर व्हायचंय, मला एंटरटेनर व्हायचं नाहीये. ठीक आहे, तर एंटरटेनर आणि एज्युकेटर मध्ये फरक आहे. मनोरंजनासाठी नाही आहे. मनोरंजनासाठी मी नाहीच आहे ना. मी तुम्हाला तिकडं काय झालंय, तिकडं काय गोष्टी येत आहेत किंवा ते भारत पाकिस्तानचं काय आता युद्ध होतंय की काय होतंय, मी त्याच्यावर गप्पा गोष्टी नाही मारणार. मला फॅक्ट्स महत्वाचे आहेत. जो काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती मी बोलेल ना. ते भारत पाकिस्तान, सर तुम्हाला काय वाटतं भारत पाकिस्तानचं युद्ध होईल का? तुला काय करायचं तू करणार अभ्यास. भारत पाकिस्तानचं युद्ध होईल तेव्हाच आपल्याला बघता येईल. आता तुझं काय आहे का तिथं भारत पाकिस्तानच्या तिथं? बरं, मोदी तुला विचारणार आहे का? ओके, की बाबा संरक्षण मंत्री तुला विचारायला येणार आहे, तुला फोन करणार आहे का? तुझं मत विचारलंय का कोणी? सध्या तुझ्या समोर काय आहे? अभ्यास कर, गपचूप अभ्यास कर. जॉग्राफीचा केला का अभ्यास? नाही केला. हिस्ट्री शिकवलं तर हिस्ट्रीचा केला का अभ्यास? नाही केला. तुला भारत पाकिस्तानचं काय पडले? हा, भारत पाकिस्तानच्या रिलेशन मध्ये असलेल्या गोष्टी ज्या आहेत, शिमला कराराच्या किंवा 1965च्या युद्धाचे मुद्दे, 1947 पासून काश्मीरचा युद्ध, त्या गोष्टी माझ्या विचार ना, मी आहे ना सांगायला. ओके, भारत पाकिस्तान तुम्हाला युद्ध झालं काय होतं तुम्हाला काय वाटतं?
मला काही नाही वाटत. ओके, मी न्यूट्रल आहे त्या बाबतीत. कारण की सुशिक्षित माणूस हाच विचार करेल की युद्ध नको. ठीक आहे, सुशिक्षित माणूस हाच विचार करेल हा पाकिस्तानची तुम्ही कोंडी करा की, मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा, केले तरी इश्यू काहीच नाहीये. पण युद्ध म्हणजे लय मोठा इश्यू होतो. ठीक आहे, युद्ध म्हणजे खूप मोठा इश्यू होतो. आपल्या सरकारवरती खूप मोठा ताण पडतो, जनतेवर बी पडू शकतो. आणि त्यांना आणि विद्यार्थ्यांना असं असतं, त्यांना जे अपेक्षित आहे ना तेच त्यांना ऐकायचं असतं. ठीक आहे, त्यांना असं वाटतं सरांनी आम्हाला हेच सांगितलं पाहिजे, तेच सांगितलं पाहिजे. आणि आपण जर त्यांना उत्तर त्यांच्या पद्धतीने नाही दिलं ना, मग आपण त्यांच्यासाठी वाईट होऊन जातो. पण त्यांना आपण हे मी सांगायचा हेच प्रयत्न करतो की सध्या तुझ्या समोर टार्गेट आहे ना, कारण की जो पास होतो ना विद्यार्थी तो अशा फालतूच्या गोष्टींमध्ये नाही पडत. ओके, हा नको तिथे लक्ष घालतोय. त्यांनी कॉन्सन्ट्रेशन कुठे ठेवलं पाहिजे, डेलीचा टार्गेट, डेलीचा अभ्यास, डेलीच्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, म्हणजे मला हे वाटतं शेवटी काय प्रत्येकाचे व्ह्यू असतात. चला, या पुलाची एक खासियत अशी आहे की वरती मेट्रो आहे, हा रस्ता आहे आणि याच्या खाली पण एक रस्ता आहे. ओके, म्हणजे याला दुहेरी टाईपचा पूल म्हणतात. आणि ओके, आपण आशियातील सर्वात लांब मल्टीलेअर हाय डक्ट वरून प्रवास करत आहात. म्हणजे आशियातील सर्वात मोठा हायडक्ट मल्टीलेअर पूल हा आहे. ना चीनमध्ये, ना रशियामध्ये, ना कुठंच. आपल्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या आपल्या उपराजधानीत ते नागपुरात आहे. ते नागपुरात. तेच चालतंय. मग आजच्या गप्पा आपण थांबूया. आता लवकरात लवकर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचू. तर लेक्चर घ्यायचे आज एका छोट्याशा फक्त वायरमुळे आपल्याला एवढं लांब यावं लागलं. जे हे असतात टेक्निकल ग्लिच, म्हणजे एवढे इश्यू असतात, हे सगळं मला एकट्याला हँडल करावं लागते. थँक्यू सर इंटरव्ह्यू देण्याबद्दल.